हार्वर्ड हेल्थच्या माहितीनुसार 25 ते 30% महिलांना पहिल्यांदा युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन झाल्यानंतर 6 महिन्यांच्या आत पुन्हा त्रास होतो. तर काहींना दर 2 ते 3 महिन्यांनी. तुम्हाला सुद्धा वारंवार युटीआय होतं का? आजच्या व्हिडिओमध्ये युटीआय सतत होण्याची सायंटिफिक कारणं आणि याबाबत रिसर्च काय सांगतो, चला जाणून घेऊया. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. युटीआय म्हणजे सोप्या शब्दात मूत्रमार्गाचा संसर्ग. बॅक्टेरियामुळे हा त्रास होतो. पुरुषांपेक्षा सामान्यतः महिलांना युटीआय जास्त होतं. क्लिव्हलँड क्लिनिकच्या माहितीनुसार मूत्रमार्गात त्रास असेल किंवा इतर कारण ज्यामुळे युरिनरी ट्रॅक्टमध्ये बॅक्टेरियाची वाढ होत असेल तर संसर्ग वारंवार होण्याची शक्यता असते. इकोली बॅक्टेरिया युरिनरी सिस्टीम मध्ये गेल्यामुळे हे इन्फेक्शन होतं. इकोली हा आतड्यात असतो, पण काही वेळेला आपल्या रेक्टम मधून युरेथ्रामध्ये ट्रान्सफर होतो. ही युरिन किंवा लघवी वाहून नेणारी ही एक ट्यूब आहे. एनआयएच्या रिसर्च मध्ये समोर आलंय की 55 वर्षावरील 53% महिला तर 36% कमी वयातील महिलांना एका वर्षात पुन्हा युटीआयचा त्रास होतो. युटीआयची काही कॉमन कारण आहेत. उदाहरणार्थ लैंगिक दृष्ट्या सक्रिय महिला, गर्भवती महिला, वारंवार लघवीला न जाणं, रजोनिवृत्तीनंतर. तर हार्वर्ड हेल्थच्या वेबसाईटवरील माहितीनुसार प्रत्येक वेळी स्वच्छता पाळली नाही म्हणून युटीआय होत नाही. काही महिलांना याचा त्रास हा जास्त होतो. युटीआय वर सद्यस्थितीमध्ये अँटीबायोटिक औषधांनी उपचार केला जातो. नेचर मायक्रोबायोलॉजी या जर्नलमधील रिसर्चनुसार युटीआय साठी दिले जाणारे अँटीबायोटिक्स पुन्हा संसर्ग होण्याची परिस्थिती निर्माण करतात. या औषधांमुळे मूत्राशयातील बॅक्टेरिया मरतात, पण आतड्यातील बॅक्टेरिया हे तसेच राहतात. या बॅक्टेरियाची पुन्हा वाढ होते आणि संसर्ग होण्याची शक्यता असते. तर हा रिसर्च वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी सेंट लुईस मध्ये करण्यात आला. संशोधकांच्या माहितीनुसार ज्या महिलांना वारंवार त्रास झाला त्यांच्या आतड्यामध्ये चांगल्या बॅक्टेरियाची संख्या कमी होती, ज्यामुळे संसर्ग पसरवणाऱ्या जीवाणूंना वाढण्यासाठी पोषक असं वातावरण तयार झालं. संशोधक पुढे सांगतात की अँटीबायोटिक्स पुढे होणाऱ्या संसर्गावर नियंत्रण मिळवू शकत नाहीत किंवा आतड्यातून बॅक्टेरिया काढू शकत नाहीत. तर हार्वर्ड हेल्थच्या माहितीनुसार वारंवार औषधांच्या वापरामुळे बॅक्टेरिया अँटीबायोटिक रेझिस्टंट किंवा त्याला दाद देणार नाहीत आणि पुढे होणारा संसर्ग हा थांबवण्यामध्ये प्रभावी ठरणार नाहीत. तर बीएमसी इन्फेक्शियस डिसीज या जर्नलमध्ये छापलेल्या माहितीनुसार वारंवार होणारा संसर्ग रोखण्यासाठी दिवसभरात 2 लिटरपेक्षा जास्त पाणी आणि योनिमार्गाची स्वच्छता ही अत्यंत गरजेची आहे. युटीआयची लक्षणं म्हणजे काय? सतत लघवीसाठी जावं असं वाटणं, योनिमार्गात दुखणं, लघवी करताना जळजळ, लघवीच्या रंगात आणि वासात बदल.